Hello, my dear brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There is a question on the board. Let's see what it is. Competitive exam series स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलेला प्रश्न आहे बेटा. बघूया प्रश्न इथं. क्वेश्चन, शी हॅज बीन रीडिंग द बुक फॉर अ वीक. आणि इन्स्ट्रक्शन आहे आयडेंटिफाय द टेन्स. हे जे दिलेलं वाक्य आहे ह्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, हे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे आपल्याला ओळखायचं बेटा. खाली 4 उत्तर आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. मग बघूया. शी हॅज बीन रीडिंग द बुक फॉर अ वीक म्हणजे तिनं ते पुस्तक एक आठवड्यापासून वाचतच आहे. बघूया बेटा. ए प्रेझेंट परफेक्ट टेन्स, बी फ्युचर कंटिन्युअस टेन्स, सी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, डी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग हे कोणतं आहे बेटा याच्यामध्ये? हे एक लक्षात घ्या बेटा, हे फ्युचर टेन्स नाहीये. फ्युचर टेन्स का नाहीये? कारण का दिलेल्या प्रश्नामध्ये विल किंवा शॅल नाहीये, फ्युचर नाहीये. फिनिश. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये रीडिंग आयएनजी नसतो बेटा, ह्याच्यात पास्ट पार्टिसिपल असतोय. आणि इथं सी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे जे दिलेलं वाक्य बेटा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, हॅज बीन रीडिंग. आणि हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स देखील नाहीये, कारण का प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅज बीन येत नाही बेटा, इज किंवा आर येतं. मग इथं उत्तर काय? इथं सी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Well, my dear friends, for more knowledge, please visit Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.